बिग बॉस हिंदी या ड्रामध्ये च्या घरामध्ये सारखी काहीतरी भांडणं होत असतात. मग कॅप्टन्सीच्या टास्कवरून म्हणजे टाईम गॉडच्या टास्कवरून बाचाबाची झालेली आहे, एकमेकांना म्हणजे धक्काबुक्की झालेली आहे. ते होत असताना दिग्विजय हा घाईघाईने पळत पळत येत असतो आणि त्याचा पाय घसरून तो खाली पडतो. आणि पाय घसरून खाली पडल्याच्या नंतर त्याला म्हणजे मेडिकल रूममध्ये नेलेले असते. त्याची ट्रीटमेंट करून आणल्यावर तो सरळ कन्फेशन रूममध्ये जातो. कन्फेशन रूममध्ये जाऊन बिग बॉसकडे शिकायत करतो की मला अविनाशनं ढकललेलं आहे, त्यानं मला दुखापत केलेली आहे, तर त्याला घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही, 1 मिनिटसुद्धा त्याला घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही, असं दिग्विजय अविनाशविषयी म्हणतो. अविनाश हा कसा म्हणजे अविनाशनं ढकललं असं तो म्हणतो, पण बिग बॉसनं त्याला समजून सांगतो की बिग बॉस तू पळत पळत जात होतास किचन एरियामध्ये, तेव्हा तुझा पाय घसरला आणि तू पडलास, असं बिग बॉस त्याला समजून सांगतात आणि त्याने केलेली शिकायत खारिज करून टाकतात. तर दिग्विजयनं जे केलं ते बरोबर केलं, कारण त्याचं लक्ष नसेल कदाचित तो पडताना त्याला असं वाटलं असेल की अविनाशनं म्हणजे ढकललेलं आहे, पण बिग बॉसनं त्याला फुटेज दाखवलेलं आहे. फुटेज दाखवून त्याला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तुझी चूक आहे आणि ती चूक असल्यामुळं आपण अविनाशला म्हणजे काही करू शकणार नाही, असं त्यांचं तेच म्हणणं होतं. तर दिग्विजयकडं दुर्लक्ष केल्यासारखं वाटते. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी, की काय खरंच बिग बॉसनं दिग्विजयच्या म्हणजे कंप्लेंटकडं काय दुर्लक्ष केलं का खरोखरच म्हणजे अविनाशनं ढकललं असेल का? तुम्हाला काय वाटते फुटेज बघितल्यावर सांगा. धन्यवाद.